आज समस्या अशी नाही की लोक कमजोर आहेत. खरी समस्या अशी आहे की लोक अजूनही लहानपणीच्या अपयशाला आजचं सत्य समजतात. यावरून एक गोष्ट, दोऱ्याने बांधलेला हत्ती. एका गावात मोठा हत्ती होता. शक्ती, आकार, ताकद सगळंच प्रचंड. पण तो हत्ती एकाच लहानशा दोराने बांधलेला होता. लोक रोज पाहायचे, इतका मोठा हत्ती आणि एवढ्याशा दोराने झाडाला बांधलंय. एक दिवस एका मुलाने न राहून विचारलं, काका, हत्ती दोर तोडून का जात नाही? काकांनी सांगितलं, कारण हा हत्ती लहानपणी याच दोऱ्याने बांधलेला होता. तेव्हा त्याने खूप प्रयत्न केला पण तो तोडू शकला नाही. आता तो मोठा झालाय पण त्याच्या मनात मी हे करू शकत नाही ही भावना, ही साखळी अजून आहे. हत्ती आता बांधलेला नाही, तो विश्वासाने अडकलेला आहे. आजच्या पिढीचंही तसंच आहे. आज किती तरुण हत्ती आहेत, प्रचंड क्षमता आहे, बुद्धी तीव्र आहे, संधी भरपूर आहे, पण मनात एक दोर आहे, माझं होत नाहीये, मी त्या लेवलचा नाहीये, मी आधीही फेल झालोय, माझ्यासारख्याने हे करूच नये. कोणी बांधलंय का त्यांना? नाही, पण जुन्या अनुभवानी, शब्दांनी, अपयशाने मन बांधलेलं आहे त्यांचं. मग अशा वेळी काउन्सिलिंग काय करतं? काउन्सिलिंग म्हणजे हत्तीला जोर लावायला सांगायचं नाही. काउन्सिलिंग म्हणजे हत्तीला दोर आहे की साखळी हे फक्त ओळखायला शिकवायचं. काउन्सिलर म्हणत नाही तू स्ट्रॉंग आहेस, तो विचारतो हा दोर खरंच तुझ्या ताकदीपेक्षा मोठा आहे का? लक्षात ठेवा, दोर तुटत नाही म्हणून हत्ती थांबत नाही. हत्ती थांबतो कारण तो दोर तोडायचा प्रयत्नच करत नाही. काउन्सिलिंग म्हणजे काय? दोर तोडणं नाही. काउन्सिलिंग म्हणजे पहिला प्रयत्न पुन्हा करायचं धाडस.